हिंदुत्वाच्या नावाखाली गांडूगिरी तुम्ही शिकू नका या महाराष्ट्रातील जनतेला. या महाराष्ट्रातील लोक वेडे आहेत असं समजू नका. कुठे गेला तो सलीम कुत्रा? येरवाडा जेलमध्ये अंडा सेलमध्ये आहे, सडतोय. आणि त्याचा मित्र असलेला बडगुजरला तुम्ही आज जर तुमच्या पक्षामध्ये घेत असेल तर तो दहशतवादी संघटना म्हणून तुम्हाला घोषित केला पाहिजे. आजपर्यंत ठाकरेंच्या नावाखाली बोंबलत होता तुम्ही. दिवस रात्र बोंबलाचे तुमचे धंदे होते. आता कुणाच्या नावाखाली बोंबलणार? सुधाकर बडगुजर आलेले तुमच्या पक्षामध्ये. एक दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सलीम कुत्ता, त्याचा मित्र बडगुजर, त्याला भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे. मग खरी दहशतवादी संघटना कोण आहे या देशामध्ये हे भारतीय जनता पार्टीने आता जाहीर करून टाकावं. की या देशामधल्या सर्वात मोठी पार्टी असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये दहशतवाद्याशी संबंध असलेली व्यक्ती, असं आम्ही म्हणत नाही तर हे नित्या राणे म्हणतंय की दहशतवाद्याशी संबंध असलेला बडगुजरला शिवसेनेमध्ये का ठेवलं. आज आमचा तोच प्रश्न आहे या नितेश राणेला की तुझ्या पक्षामध्ये आल्यानंतर स्वच्छ होतो का माणूस? जर उद्या कुठला दाऊद इब्राहिम जर पाकिस्तान मधनं आला आणि तुझ्या पक्षामध्ये जर प्रवेश केला तर तो स्वच्छ धुवून निघणार का? या नितेश राणेला माझा प्रश्न आहे. अरे कसलं हिंदुत्व रे तुमचं? हे असले गांडूगिरी शिकू नका या देशातील जनतेला. बाद झाली तुमची गांडूगिरी. आमचं हिंदुत्व हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेचं हिंदुत्व आहे आणि तुमच्यासारख्या छपरी लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकवायची गरज नाही. त्यामुळे हा बुरका आज जो पक्षप्रवेश झालेला आहे नाशिकचा, हा बुरका भारतीय जनता पार्टीचा तरारा फाडलेला आहे. आणि शिवसैनिक येणाऱ्या निवडणुकीमध्ये, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये या भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्वाचं जे काय ढोंग आहे या देशामध्ये चाललंय ढोंग, ते ढोंग आम्ही या सर्वांसमोर मांडणार. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर कसं स्वच्छ होतात दहशतवादी, कसे स्वच्छ होतात, स्वच्छ धुवून निघतात, हे आज आपण या महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलेलं आहे. म्हणून सगळ्यात खोटारडी पार्टी जर या देशामध्ये कुठल्या असेल तर ती भाजप आहे आणि या भाजपला हिंदुत्वाचं काय घेणं देणं नाही. जय महाराष्ट्र.